ये बात सही है, कोई चेहरे की जरूरत नहीं। अगर जिस देश में तानाशाही होती है, वो तानाशाही के पॉलिटिकल राजनीतिक दल होता है, वो दल अपने तानाशाह का जो चेहरा है वो सामने लाता है। लोकतंत्र में बहुत से चेहरे होते हैं, लोग किसी को भी चुन सकते हैं। थैंक यू। महाविकास आघाडीमध्ये ज्या सीट वाटप आहेत त्या प्रत्येक पक्षाला 12-12 सीट द्याव्या, आम्हाला देखील 12 सीट द्यायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीला लोकसभा मतदारसंघात। या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा वृत्तपत्रातून आम्ही पाहतो। आमचं असं म्हणणं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे। आमच्या आघाडीमध्ये, कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून ओढाताण नाही, होणार नाही। जागांचं वाटप जे आहे ते निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावरच होईल। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षामध्ये ह्या भूमिकेवर एकमत आहे। राहुल गांधींचंही एकमत आहे, मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे, शरद पवार साहेबांचं एकमत आहे, उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत। वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरुद्ध लढायचं आहे। नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाली ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं। ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्त्व सगळ्यात जास्त त्यांना माहिती आहे, संविधान वाचवण्याचं। चिंता तो देश के गृहमंत्री ने करनी चाहिए ना, जो आज भी चुनाव में व्यस्त है। देश तो चिंता करेगा ही, लेकिन संसद में कोई घुस जाता है, उसके ऊपर जवाब नहीं आता है। विदेशी काउंसलेट के सामने इस प्रकार से धमाका होता है, उसके ऊपर कोई बात नहीं होती। पुंछ में हमारे जवानों के काफिले के ऊपर हमला होता है, उसके ऊपर कोई बात नहीं होती। छत्तीसगढ़ में एक उद्योगपति के लिए जंगल काटे जाते हैं, आदिवासियों के सीने पर बंदूकें तांग कर जंगल काटे जाते हैं सरकार बदलने के बाद, उसके ऊपर सरकार कोई बात नहीं करती। तो ये सरकार बात किसके ऊपर करेगी, क्यों करेगी? अब राम मंदिर का निर्माण हो रहा है, होने दो, हम स्वागत करेंगे राम मंदिर का, लेकिन एक भी प्रश्न इस देश में है।